नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आत्या इथे त्या नर्सला सिस्टर्सला विचारतायत की दादाचं आज ऑपरेशन होईल ना असं म्हणून. तर प्रेक्षकांनो इकडे नर्स सांगतायत, हे बघा मॅडम, ही प्रोसिजर असते, तुम्ही पैसे भरल्याशिवाय ऑपरेशनची वेळ नाही ठरवता येणार. आणि मग प्रेक्षकांनो, अहो पैसे पैसे काय करताय हो तुम्ही, आणि माझा आम्ही काय कुठे पळून चाललोय का असं त्या आत्या विचारतात आणि म्हणतात, हे बघा माझी भाची गेलीये पैसे आणायला आणि तुम्ही तयारी तरी करायला लागा, मग माझी बहीण येऊन पैसे भरेल असं इकडे नम्रता सांगते. तर तुम्ही अकाउंट्स डिपार्टमेंटला जाऊन पैसे भरा, ते आम्हाला कळवतील, म्हणजे आम्ही तयारीला लागतो असं म्हणत ना नर्स तिकडनं निघून जातात. आणि आता प्रेक्षकांनो, इशू आलीये तेवढ्यात आणि ती येतानाच ना अशी रडत रडतच येते. इकडे ना आत्या म्हणत असतात, हे बघ सुप्रिया, तू नको काळजी करूस, आता राकेशजींनी सगळी काळजी घेतली की नाही, खबरदारी घेतली की नाही, ईश्वरी येईलच हा लवकर. प्रेक्षकांना ईश्वरी तिकडे लांब आहे आणि ती बघ आलीच असं म्हणत आत्या म्हणतात, तर ईशू अगं काय हे किती उशीर, कुठे होतीस तू इतका वेळ असं आई विचारतात. आणि विचारतात पैशांची सोय झाली का म्हणून. तर ईश्वरीकडे ना सगळे आशेने बघतायत बरं का प्रेक्षकांनो इकडे. तर आई हलवतात ईश्वरीला, इशू काय, तर इशू काहीच बोलत नाहीये. तर काय विचारते आई, बोल ना काहीतरी असं आत्या इथे म्हणतात. तर ईश्वरी एकदम सांगते, नाही मिळाले पैसे असं म्हणत. तर आत्याला पण धक्का बसतो आणि आईला पण धक्का बसतो. ईश्वरी पुढे सांगते, ते एनजीओ वाले म्हणाले की सध्या त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत असं म्हणून. तर इकडे नम्रता पण असे अशी करून बघते. आत्या म्हणतात, अगं पण तू असं कसं होऊ शकतं, तू राकेशजींशी बोललीस का, त्यांना फोन कर ना, त्यांनीच दिले होते ना तुला हे एनजीओचे नंबर. तर अगं हो आत्या, मी मगासपासून त्यांना फोन ट्राय करते पण त्यांचा फोनच लागत नाही असं इकडे आता ईश्वरी सांगते. आणि आता प्रेक्षकांना सगळ्यात मोठं टेन्शन आहे. तर नम्रता एकदम म्हणते, आई अगं कसं होईल ग बाबांचं ऑपरेशन असं म्हणत ना ती प्रश्न विचारते. आणि तिच्या या प्रश्नावर ना कोणाकडेच सध्या उत्तर नाहीये. आई पण अशी पाठ फिरून ना एकदम अशी म्हणजे सुन्न होऊन अशी बसते, खचते. आई सगळ्याच खचलेल्या आहेत बरं का. तर आता आईला धीर द्यायला म्हणून या जरा तरी म्हणजे दाखवतायत असं की धीर देतोय असं, पण नाही, आईला खचलेलं बघून आता आई म्हणतात, आता शेवटची आशा म्हणजे विघ्नहर्ता गजाननच असं म्हणून प्रार्थना करतात की आता तोच काहीतरी करू शकतो, तोच मार्ग दाखवेल आपल्याला यातून असं असं निराश होत म्हणतात. आणि प्रेक्षकांना आत्या म्हणतात, सुप्रिया तू नको काळजी करूस अगं, होईल सगळं नीट, काहीतरी मार्ग निघेल असं म्हणत धीर देतायत, आशा दाखवतायत. ईश्वरी सुद्धा हो म्हणून मान डोलावते. तर प्रेक्षकांना ना तेवढ्यात ना आईंचा फोन वाजतोय आणि आईंना ना कुणाचा तरी फोन आलाय. बघूया आता कुणाचा फोन आलाय आणि नेमकं काय घडणार आहे ते. आई इकडे म्हणतात, हॅलो. तर डोळे वगैरे पुसतात आपले आणि हो बोलतीये मीच असं म्हणतात. तर ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींकडे बघतायत की नेमकं कशासाठी फोन आला असेल. आणि मग हो का, तुम्ही पत्ता पाठवून ठेवा मला. आणि ठीक आहे बरं असं म्हणत ना फोन ठेवतात. आणि मग आता कळेल नेमकं काय येते. नम्रता विचारते की आई अगं कुणाचा फोन होता. तर आई सांगतात, नमू अगं निर्मलाताईचा फोन होता इंदोरवरून, आपल्या जागृत गणेशाची पालखी आहे ना इथे आली मुंबईत असं म्हणून सांगतात त्या. म्हणजे गणेश चतुर्थीला परत इंदोरला जाणार आहे, पण जी इथे ज्यांच्याकडे त्यांचा पत्ता पाठवतायत त्या. तर ईश्वरी आणि नम्रताना आशेने बघायला लागतात आईंकडे. आई म्हणतात, म्हणाल्या त्या दर्शन घ्या तुम्ही पण असं म्हणून. तर सुप्रिया अगं बघ, आपला बाप्पा इथे आलाय मुंबईत असं म्हणत ना इकडे आपल्याला दर्शन द्यायला असं आत्या सांगतात. तर आईना आशेने बघायला लागतात इकडे आत्यांकडे. आणि आत्या पुढे म्हणतात की आता तोच सगळं ठीक करेल असा धीर देत आहेत. तर आईना पण ते पटतंय. तर नम्रता आणि ईश्वरी म्हणतात, आई आपल्या जागृत गणपतीची पालखी इथे येते. ईश्वरी म्हणते, आई त्यांनी पाठवलेल्या पत्त्यावर ना मी नक्की जाईन असं म्हणते ईश्वरीकडे. आणि गणू बाप्पाचं दर्शन घेऊन बाबांसाठी साकडं घालेन, बाबांसाठी प्रार्थना करेन असं ईश्वरी इथे सांगते. इमोशनल झालेत बरं का सगळीच प्रेक्षकांनो इथे. पण पत्ता ऐकल्यानंतर कळेलच, आता गणू बाप्पा स्वतःला आशीर्वाद द्यायला म्हटल्यावर तर जायलाच पाहिजे असं इकडे ईश्वरी म्हणते. कारण जाईन मी, कारण तो इंदोरचा बाप्पा आहे ना त्यांचा गणू बाप्पा आलाय. तर आत्या अगदी तिला धीर देत आहेत, कौतुक करतात तिचं जाईन म्हणून. आणि तोपर्यंत आईंच्या फोनवर मेसेज वाजलाय. आई म्हणतात, इशू हे बघ पत्ता पण आलाय, आपल्या इंदोरच्याच आहेत कोणीतरी, सुभद्रा पाटील म्हणून कोणीतरी. आणि मग प्रेक्षकांना सुभद्रा पाटील हे नाव ऐकल्यानंतर ईश्वरी विचार करते 2 सेकंद, सुभद्रा पाटील. आणि मग आई विचारतात, काय ग तू ज्या ओळखीच्या आहेत का, त्यांना ओळखीच्या आहेत का त्या. तर ईश्वरी ते सांगते, आई सुभद्रा पाटील म्हणजे अर्णव सरांची आजी असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना आता सगळे परत शॉक झालेत. आणि नम्रता पण हो म्हणून अशी मान डोलवते. आता
ईश्वरीने सुभद्रा पाटील म्हणजे नाव सांगितल्यानंतर आई तर उठूनच बसल्यात. अर्णव सरांची आजी कळल्यानंतर नम्रता म्हणते इकडे, हे भगवान ईशू, आता कशी जाशील तू त्यांच्याकडे पालखीच्या दर्शनाला, असं ईश्वरीला नम्रता विचारते. तर आत्या पण त्याच विचारात बघत असतात आणि एकदम म्हणतात, ईशू हे बघ, देव दर्शन असलं तरी सुद्धा तू त्या अर्णवच्या घरी जायचं नाहीस, कळलं तुला, असं आत्या म्हणतात. तर लगेच ईश्वरी म्हणते की नाही आत्या, मी दर्शन घ्यायला जाणार. तर आत्या म्हणतात असतात, अगं पण तू कशी जाणार? तर ईश्वरी सांगते, मी दर्शन घ्यायला जाणार, बाबांसाठी मला दर्शन घ्यायला जावं लागेल आत्या, असं ईश्वरी खडसावून सांगते बरं का. आणि काहीतरी ती ठरवते आणि म्हणते, गणू बाप्पाने त्यांचंच घर का निवडलं ते मला नाही माहिती, पण आता दर्शन द्यायचं का नाही या गोष्टी ते गणूबाप्पाच बघून घेतील, किंवा ह्या गोष्टी गणूबाप्पाच ठरवेल, असं ईश्वरी इथे म्हणते. आणि ती निश्चय करते की मी दर्शन घ्यायला जाणार आहे गणूबाप्पाचं. तर बघूया आता प्रेक्षकांनो, तिथे गेल्यानंतर नवीन अजून काय नाटक घडणार आहे, किंवा अजून काय ईश्वरीला ऐकावं लागेल का काय, ते त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांना इकडे अर्णवला भेटायला कोणीतरी आलंय बरं का, आणि कोण आलंय ते कळेल तुम्हाला. तर तो जो कोणी पाटील होता ना, जो राकेशच्या मागावर होता, तो पाटील आता अर्णवला भेटायला आलाय. अर्णव असा एकदम बघतो आधी त्याला, कारण तो वेश बदलून आलाय त्यामुळे कळत नाही ना पटकन. आणि तो समोर येऊन पाटील असं म्हणत ना, अर्णव इकडे ना उठून बाहेर येतो आणि इथे विचारतो, पाटील तू असं का आलायस? तर पाटील सांगतो, साहेब त्या राजेशची माणसं आहेत माझ्या मागावर, म्हणून असं लपून छपून रूप बदलून यावं लागलं तुम्हासनी भेटायला. तर तो राजेश ना आता माझ्या हातात आला ना तर सोडणार नाहीये मी त्याला. तर पाटील सांगतो, साहेब त्याच्या बाबतीत ना आपलं म्हणजे तो खूप डेंजर माणूस आहे असं सांगतो. अहो साहेब, तुमच्यासारखी गाडी वापरून ईश्वरी मॅडमच्या वडिलांनी त्यांनी उडवला. तर ही बातमी पाटीलनं कन्फर्म दिली बरं का. आणि मग इकडे अर्णव म्हणतो, आय वॉज व्हेरी शुअर की हे त्याचंच काम आहे, मला वाटतच होतं. तर पाटील म्हणतो की होय साहेब, त्याचंच काम आहे ते हे सगळं. आणि अर्णव इथं म्हणतो, मला आणि मामाला वाटत होतं की तो बेंगलोरमध्ये आहे असं, पण तो तर इथे म्हणजे इथे असून सुद्धा त्याने माझ्या विरोधात सगळं व्यवस्थित कसं प्लॅन केलं पाटील, असं म्हणून तो म्हणतो, आणि मला अडकवलं या सगळ्यात. तर पाटील पण होय साहेब म्हणत असतो आणि पुढे सांगतो, आपल्यापेक्षा 10 पावलं पुढे असतो तो कायम. आणि आय साहेब, म्या ना संजय देसाईचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी, असं तो पुढे बातमी देतो. आणि म्हणतो की एकदा ते बरे झाले ना की तुमच्यावरची केसच मागे होईल. तर अर्णव म्हणतो, आय नो, ऑफकोर्स होईल. पण पाटील सांगतो, पण साहेब तुम्ही सुटल्यावर त्या राकेशला त्या बघवणार नाही तुम्ही सुटलेलं, तो अजून काहीतरी नवीन काहीतरी डाव टाकेल, असं म्हणून पाटील त्याला म्हणजे इशारा देतोय. आणि म्हणतो पाटील पुढे, तसंही तो शांत नाही बसणार, तो काहीतरी घातपात करण्याची शक्यता पण आपल्याला नाकारता येत नाही, असं तो म्हणतो. तर अर्णव म्हणतो, ते सगळं सोड, मला सांग की सर्जरीसाठी पैशांची सोय झाली आहे का? तुला काही माहिती काढलीस का? तर पैशांची सोय नाही झालेली साहेब. आणि मग अर्णव इकडे मग असं विचारतो, तर पाटीलना आता काय पुढे बोलतो बघा. आणि मग तो काय सांगतो, जरा तुझा फोन दे असं म्हणून सांगतो. तर इकडे तिकडे बघत ना पाटील फोन देतोय आता, आणि अर्णव फोन लावतो. तर साहेब हे घ्या असं म्हणून सांगतो. तर कुणाला फोन लावतोय आणि काय लावतोय ते कळेल तुम्हाला. खरं पाटील सारखा सच्चा माणूस सापडणं ना खरंच गरजेचं आहे. तर तेवढ्या तिकडे अंजली हाक मारते, मग आम्ही तांबण आणि निरंजन तर वल्लरी घेऊन येते बरं का, आणि आले आले असं म्हणते. आणि ते सगळी तयारी झाली. तर अंजली म्हणते, नाही अगं तसं नाही, नेमकं मावशी आजारी पडली ना ग, आजीला तिकडे जावं लागलं, त्यामुळे ही जी काही पूजेची जबाबदारी आहे ती आपल्यावर आहे ना, सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर वल्लरी म्हणते, हो हो अंजली, अगं किती काळजी करशील, आईने मला सांगितले काय काय करायचंय ते करू आपण, तू काही काळजी करू नकोस. तर नाही, चिंटू तिकडे पोलीस कोठडीत आहे ना, तर तो तिथे जरी असला तरी आपल्याकडनं काही कमी नको व्हायला पूजेसाठी. तर असं म्हणत ना इकडे दोघींचं बोलणं सुरू असतं. तर तिकडे तोपर्यंत अविनाश मामा, हो 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 हो, काम होऊन जाईल असं म्हणतं, मी काय तो काढतो काहीतरी मार्ग असं म्हणत ना तो तेवढ्यात सांगतो आणि जातो. तोपर्यंत वल्लरी म्हणते, अहो पालखी यायची वेळ झाली आणि तुम्ही कुठे निघालात? तर लगेच अंजलीला म्हणते, बघितलंस हे कसे आहेत, हे कुठे जातात ना काही सांगून सुद्धा जात नाहीत, असं म्हणणं वल्लरीची चिडचिड सुरू होते. तर एकदम ना अंजली म्हणते, जाऊ दे का मामी. वल्लरी म्हणते, बरं चल, पालखी यायची वेळ झाली, बाहेर जाऊन थांबूया. तर प्रेक्षकांना आता बघा बाहेर इकडे ना ईश्वरी विचार करत येते बरं का कसला तरी, आणि प्रेक्षकांना ती एकदम येऊन अशी थांबली आहे आणि म्हणते, मी का आली इथे असं विचार करते ती स्वतःशीच परत एकदा. काल आत्या एवढं बोलली त्यांना आणि आज त्यांच्याच घरी असं म्हणून ती विचार करते एकदम आणि थांबते. कशी जाऊ मी आतमध्ये असा विचार चाललाय बरं का. ती तिथेच उभी आहे, बाहेर आली आहे अर्णवच्या घराच्या इथे, नाही असं म्हणून परत फिरत असते. पण म्हणते एकदम, बाबांसाठी मला
बाप्पाचं दर्शन घ्यावंच लागेल असं आता इकडे ईश्वरी ठरवते स्वतःच्या मनाशी. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. ईश्वरीनं आपलं मन घट्ट केलंच आहे. पण तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे अंजली आणि वल्लरी दोघी जणी आल्यात. अंजली म्हणते अगं ईश्वरी, दारात बघून म्हणते ईश्वरीला, अगं ईश्वरी, तर वल्लरीचा चेहरा बघा कसा झालाय. ईश्वरी अशी आशेने बघते तर वल्लरी रागाने बघते. अंजलीला कळत नाही की ही नेमकं इथे का आलीये. तर वल्लरी पण एकदा म्हणते ही इथे का आली असं म्हणत ना आता वल्लरी कशी तोप टाकते बघा आपली. अंजली म्हणते अगं ईश्वरी, तिथे काय करतेस तू, आत ये असं म्हणत ना ईश्वरीला आता अंजलीनं आत बोलावून घेतलंय प्रेक्षकांनो. आणि ईश्वरी येऊन ना उभी राहिलीये तिथे उंबऱ्यापाशी, चप्पल वगैरे काढते आणि ती आत येते. आणि तोपर्यंत वल्लरी चालू करते आपला तोफखाना आणि म्हणते ए, हिंमत कशी झाली तुझी आमच्या घरात यायची, चल निघ इथून असं म्हणत धमकीच देते बरं का ती तिला. आणि ईश्वरी एकदम म्हणते की हे बघा, गणूबाप्पाची पालखी इथे येणार आहे, मी फक्त दर्शन घ्यायला इथे आले. तर वल्लरी म्हणते काल अगदी चुरू जीप चालू होती तुझी असं म्हणत बोलायला चालू करते. काल तू मला तुझ्या घरातून हाकलून दिलं होतंस ना, आज मी तुला सांगते की निघ इथून असं म्हणते. तर तोपर्यंत ईश्वरी काय म्हणते, हे बघा मी विनंती करते, प्लीज मला गणूबाप्पाच्या पालखीचं दर्शन घेऊ द्या. तर प्रेक्षकांना आता वल्लरी म्हणते अरे वा, काल तरी म्हणजे बोलत होतीस आणि आज तरी हात जोडून विनंती वगैरे. आता आकाश पण आलाय तेवढ्यात. तर वल्लरी म्हणते वा वा वा, पण कसं आहे ना, आज हे आमचं घर आहे आणि कुणीही येऊन दर्शन घ्यायला सार्वजनिक चौक नाहीये, कळलं असं म्हणत ना इकडे वल्लरी बोलायला चालू करते. तर प्रेक्षकांनो, अंजलीताई हे बघा, म्हणजे मी माझ्या बाबांसाठी ना प्रार्थना करायला इथे आली असं म्हणत ना वल्लरी आता अंजलीशीच बोलायला चालू करते बरं का प्रेक्षकांना इकडे. आणि ईश्वरी परत म्हणते आणि बाप्पा हा सगळ्यांचा असतो असं सांगते. बापाचं दर्शन सगळे घेऊ शकतात आणि पालखी हा एक सार्वजनिक सोहळा आहे असं सगळं बोलते बरं का ईश्वरी इथे आता सुद्धा. तर आता प्रेक्षकांना ना ईश्वरीने असं म्हटल्यानंतर ना वल्लरी टाळ्या वाजवायला चालू करते जोरजोरात आणि म्हणते काय अगदी भक्तीचा महापूर आलाय, वा 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 असं म्हणते. जरा उपहासात्मकच बोलते प्रेक्षकांनो ती. आणि प्रेक्षकांनो आता पुढे ना एक मजा होणार होती, पण ती मजा होता होता वाचली. ती अशी की राकेश म्हणजे उर्फ राजेश तो पण धावत धावत इकडे बाहेर यायला जातोय. पण ईश्वरीला ह्यांच्या दारात बघून ना तिकडनं पळायचा मार्ग अवलंबतोय तो. वल्लरीकडे म्हणते आधी कामं काळी करायची आणि मग जगाला दाखवण्यासाठी ही नाटकं करायची. मस्त मस्त चाललंय तुमचं असं वगैरे वल्लरी म्हणते. आणि म्हणते खरं सांगू का, तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच मला कळून चुकलं होतं की तू किती नाटकी मुलगी आहेस वगैरे असं ईश्वरीला आता वल्लरी बोलते बरं का इकडे. अंजली याच्यात काहीच करू शकत नाहीये. पण प्रेक्षकांनो इकडे ना मी ही इथे काय करते हा प्रश्न राकेशला पडला. म्हणते मला म्हणजे आता समोर येता येणार नाही, मागच्या दाराने कल्टी मारायला हवी असं म्हणत राकेश तिकडनं निघून गेलाय. वल्लरी पुढे म्हणते तुला काय वाटलं तुझ्या वडिलांच्या नावाखाली तुला दर्शन घेता येईल, अजिबात नाही, माझ्या घरातून निघायचं असं म्हणत ना वल्लरींना आवाज वाढवलाय बरं का आता. आणि म्हणते अंजली म्हणते मामी अगं काही असलं तरी देवाच्या दर्शनाच्या बाबतीत आपण असं नाही म्हणू शकत. तर ज्या मुलीने माझ्या अर्णववरती इतके मोठे आरोप केले त्या मुलीला पालखीचं दर्शन मिळणार नाही असं इकडे वल्लरी ठामपणे सांगते बरं का आता परत एकदा. आणि अंजलीकडे बघून म्हणते अंजली, तुला चांगुलपणा आणि मूर्खपणा यातला फरक तुला कळत नसला ना तरी मला चांगलाच कळतोय. आकाश इथे अजून काही बोलत नाहीये. वल्लरी पुढे म्हणते त्यामुळे तिला ह्या घरात पालखीचं दर्शन घेता येणार नाही असं सांगते. आणि म्हणते बघत काय उभी आहेस, जातेस का, धक्के मारून हाकलू असं म्हणत ना पुढेच येते. तर अंजली म्हणते मामी मामी अगं असं काय करतेस, ठीक आहे ना, तिला घेऊ दे ना देवाचं दर्शन असं म्हणत अंजली म्हणते. तर वल्लरी पुढे म्हणते आकाश तू काय पुढे बघत उभा आहेस, धक्के मारून हाकलून दे तिला असं म्हणून आकाशलाच सांगते एकदम ती. आणि मग प्रेक्षकांना वल्लरी अशी शॉक होऊन बघते बरं का वल्लरीकडे आणि आकाशकडे. तर आकाश म्हणतो प्रेक्षकांना मॉम हे सगळं करायची काहीच गरज नाही. आणि ईश्वरीकडे बघत म्हणतो ईश्वरी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, हे सगळं करण्यापेक्षा ना तू इथून प्लीज निघून जा, सगळेच खूप डिस्टर्ब आहेत, तू पण प्लीज समजून घ्या असं म्हणत ना आकाश सभ्य भाषेत ईश्वरीला सांगतोय बरं का. आणि बिचारी ईश्वरी ना एकदा अंजलीकडे एकदा आकाशकडे बघते. अंजली परत म्हणते पण देवाच्या दर्शनासाठी काय प्रॉब्लेम आहे. तर प्रेक्षकांना वल्लरी ओरडून म्हणते प्रॉब्लेम आहे, मला प्रॉब्लेम आहे, माझ्या घरात हिने येऊन दर्शन घेतलेलं मला चालणार नाही, निघायचं इथून असं म्हणत परत वस्सकन ओरडते बरं का अंगावर इकडे ईश्वरीच्या. आणि ईश्वरी पण जरा अशी बावरते, जास्त काही बोलत नाही ती. पण ती परत एकदा म्हणते ऐका ना, एकदा एकदा प्लीज प्लीज मला पालखीचं दर्शन घेऊ द्या, मी तुम्हाला विनंती करते असं म्हणत असते. तोपर्यंत तुला बोललेलं कळत नाहीये, निघ निघ असं म्हणत ना वल्लरीचा आवाज परत वाढलाय बरं का. आणि प्रेक्षकांना इकडे ना तेवढ्यात ना देवाची पालखी आलेली आहे, अगदी ढोल ताशे वाजवत पालखीचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे ना
ईश्वरी तिथेच थांबली. इकडे वल्लरी म्हणते पालखी आली, चल पूजेची तयारी करू असं म्हणत वल्लरी आणि अंजली दोघींना पालखीची पूजेची तयारी करायला निघतायत. तर ईश्वरी तिथेच दारात हात जोडून उभी आहे बरं का. आणि प्रेक्षकांना आकाशने एक नजर हसतोय. त्याला जे हवं होतं ते झालंय. म्हणजे देवबाप्पा लवकर आल्यामुळे ईश्वरीला जास्त अजून काय ऐकून घ्यावं लागलं नाही. तर गणूबाप्पाची पालखी घेऊन सगळे भक्तजण इकडे आलेले आहेत आणि ईश्वरी तिथनच नमस्कार करते. तर प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय आणि कसं घडणार आहे ते. आकाश पण आपलं म्हणजे फुलांचं तबक घेऊन दारात येऊन उभा राहिलाय तिथे. आणि आता पालखी दारात यायची सगळेजण आतुरतेनं वाट बघतात. गणूबाप्पा आपल्या घरात यायची आतुरतेनं वाट बघतात. तोपर्यंत इकडे वल्लरीचं लक्ष जातं ईश्वरीकडे, पण आता ती काहीच बोलू शकत नाही कारण पालखी ऑलरेडी दारात येऊन पोचलेली आहे. त्याच्यामुळे ती काहीच बोलत नाही. अंजली सुद्धा जरा शांत झाली आणि ती अशी आशेनं बघते गणूबाप्पाच्या पालखीकडे. तर प्रेक्षकांना आता बघा सिक्वेन्स कसा दाखवलाय. तो पालखी घेऊन येणारा माणूस जो कोणी येतो असा हळूहळू आतमध्ये येत असतो इकडे. आता सगळ्यांचं लक्ष त्या पालखीकडे चाललंय. ईश्वरी खूप असे श्रद्धेनं नमस्कार करते. वल्लरी सुद्धा खुश झाले पालखी आली त्यामुळे ईश्वरीकडचं तिचं दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे तो विषय सोडून द्या, आता पुढे काही होणार नाहीये. पण प्रेक्षकांना एक घटना अशी घडतीये की आता तो माणूस जो कोणी तो पालखी घेऊन असा आतमध्ये येत असतो. तोपर्यंत त्याचा पाय घसरून तो पडतो आणि ती पालखी जी काही पडणार असते ती पालखी इकडे ईश्वरी जाऊन धरते आणि पाठोपाठ त्या पालखीला हात लावायला इकडे अर्णव सुद्धा पोचलेला आहे. आपल्याला पालखी धरायला हाताचा आधार अजून कोणाचा मिळाला हे बघण्यासाठी ईश्वरी पाठीवळून बघते. तर तिला कळतं की अर्णव सुद्धा तिथे पालखी धरून उभा आहे. त्याने सुद्धा पालखी धरली आणि अशा पद्धतीने अर्णव आणि अंजली दोघांनी मिळून पालखी सावरली. आकाश ते बघून इकडे हसतोय. अर्णवला तिथे बघून ईश्वरी शॉक झाली, पण बाकी ह्या सगळ्यांना आनंद झालाय शिवाय वल्लरी सोडून. त्यामुळे आता पुढे काय घडणार बघा. गणूबाप्पाचा आशीर्वाद या दोघांना मिळाला असं म्हणायला हरकत नाही. त्या सगळ्या वरच्या योजना असतात असं म्हणायला हरकत नाही. बघूया आता पुढे काय घडणार आहे. आणि जेव्हा अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतायत आणि दोघांनी मिळून ती पालखी धरली आहे त्यावेळेला तू ही रे माझा मितवाचं जे काही बॅकग्राऊंड म्युझिक लागतं ना ते एक नंबर आहे. इकडे अंजलीच्या डोळ्यात पाणी आलंय आणि वल्लरी एकदम अर्णव असं म्हणते तर इकडे अंजली चिंटू असं म्हणते. तर प्रेक्षकांनो किती दोघींना म्हणजे अंजलीचा आनंद तो डोळ्यात दिसतोय, पण ईश्वरीला मात्र शॉक बसलाय की अर्णव इथे असं बघून. आणि वल्लरी पण शॉक झालेली आहे. तोपर्यंत आकाश ओरडतो गणपती बाप्पा मोरया असं म्हणत फुलं अंगावर उधळली जातात, पुष्पवृष्टी केली जाते. आणि आता प्रेक्षकांनो ईश्वरीला तर घरात यायचं नाही म्हणून सांगितलंय, पण आता बघा पुढे काय घडतंय ते. ईश्वरी पालखीला घेऊन पुढे येणार तोपर्यंत वल्लरी जाते आणि अडवते तिला, थांब असं म्हणते जाऊन. आणि मग ईश्वरी आता बघायला लागले बरं का इकडे वल्लरीकडे आणि अर्णव सुद्धा. आता काय पुढे घडतंय बघा. वल्लरी कशी बोलते आणि काय बोलते ते आणि त्याच्यावर अर्णवचं उत्तर काय असणार आहे ते. वल्लरी म्हणते या घरात पाऊल ठेवायची तुला परवानगी नाही असं ओरडून सांगते बरं का. डोळे बिळे कसे दाखवलेत बघा या वल्लरीचे, अगदी असे एकदम म्हणजे मारक्या म्हशीसारखे म्हणतात ना तशी एकदम अशी रोखून बघते ती. आणि ईश्वरी अशी आता एकदम ना असं म्हणजे तोंड बाळकं करून वल्लरीकडे बघते. आकाश सुद्धा आता बघत राहिले नेमकं काय घडणार, ईश्वरीला जायला मिळणार का बघूया. तर वल्लरीने सांगितल्यानंतर ना इकडे अर्णवच इकडे बोलायला चालू करतो आणि तो म्हणतो मामी तू देवाला मानतेस ना, मग तू देवाच्या इच्छेला का नाही मानत असा प्रश्न अर्णवनेच विचारलाय बरं का इकडे. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव त्याचं स्पष्टीकरण कसं देतो किंवा काय बोलतो बघा. हे जे काही चाललंय सगळं किंवा जे काही घडलंय आता त्यात अजून म्हणजे काय आहे मग त्याच्यातला उद्देश काय आहे. तर लगेच हे बघ पण प्लीज जे काही झालं ते म्हणजे ते राहू देत बाजूला असं तो सांगायचा प्रयत्न करतो. आणि आता पालखी जी काही आहे ती ईश्वरीच्या खांद्यावर पालखीचा भार आहे, तर मामी प्लीज तिला येऊ देत असं तो इथे सांगतो. तर अर्णव असं म्हणत ना वल्लरी नुसतं बघत राहते. तर ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे. आणि आता पुढे काय घडणार. ईश्वरी तर पालखी घेऊन इकडे आतमध्ये जाते. अर्णव ईश्वरीला स्वतः सांगतो की तू आतमध्ये चल असं म्हणून पालखी घेऊन. आणि आता प्रेक्षकांना ईश्वरी एकदा वल्लरीकडे आणि एकदा अर्णवकडे बघते. तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्याचा गजर करत ना इकडे सगळे भक्तगण आतमध्ये पालखी घेऊन येतात. आकाशच्या चेहऱ्यावर जी काही स्माईल आले ना ती एक नंबर आली बरं का प्रेक्षकांनो. वल्लरीचं तोंड पडलंय. अर्णव आणि ईश्वरी दोघं मिळून पालखी धरून इथे आतमध्ये पालखी घेऊन येतात. पालखी विराजमान करतात जिथे तिथे आरास सगळं सजावट वगैरे केले त्यांनी. तिथे स्वतः ईश्वरी आणि अर्णव येऊन पालखी धरतायत. तर प्रेक्षकांनो इकडे वल्लरी बघा कशी बघते अगदी या ईश्वरीकडे आणि अर्णवकडे सुद्धा. आता नेमकं काय घडणार ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. एक नवीन ट्विस्ट आलाय असं म्हणायला हरकत नाही. तर बघूया पुढे काय घडते ते. पालखी तर दोघांनी मिळून ठेवली आहे, पण दोघांच्या डोळ्यात जे काही आहे ते वाचता येणं
खरंच अशक्य असं म्हणायला हरकत नाही. अंजली तर मात्र खुशीतच आहे, पण वल्लरीचे डोळे मात्र वेगळेच काहीतरी सांगून जात आहे तिथे. आणि आता बाजूला "तू ही रे माझ्या मितवाचं" म्युझिक लागलेच आहे बॅकग्राऊंड म्युझिकला. दोघं एकमेकांच्या नजरेत काही क्षणांसाठी हरवलेत. आता वल्लरी काहीतरी पुढचा प्लॅन नक्कीच करेल इकडे. आकाश मात्र खुश होऊन "गणपती बाप्पा मोरयाचा" गजर करत पुष्पवृष्टी करत राहिलाय. नेमका असा एपिसोड ना एक वेगळ्या पॉइंटवर आता संपतोय असं म्हणायला हरकत नाही इकडे. ईश्वरीनं पालखी घेऊन आतमध्ये जाणं, अर्णवनं पालखी सावरणं आणि दोघांनी मिळून ती पालखी विराजमान करणं, या सगळ्यामध्ये ना काहीतरी कोइन्सिडन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. तर बघूया आता पुढे काय घडणार आहे ते. गणपती बाप्पाचा गजर जोरात चालू आहे आणि आता प्रेक्षकांना इकडे राकेशची मजा कशी झाली आहे बघा. तो अगदी धावत धावतच आलाय, जरा कमी. तो आधी पाणी वगैरे पितोय तिथे आणि मग आता प्रेक्षकांनो जरा दम खातोय तो, कारण तो ईश्वरीला टाळण्यासाठी मागच्या दारानं आलाय ना. ईश्वरी अचानक तिथून आल्यामुळे मागच्या दारानं निसटावं लागलं मला, असं त्याच्या मनात विचार चाललाय. ही काय करेल माझी इंदोरी जिलबी, माझा तिचा काही नेम नसतो वगैरे असं तो म्हणतोय. दम खातोय जरा. आणि मग प्रेक्षकांनो त्याला टेन्शनच आले ना, जरा कमी समोर आली असती तर. पण ईश्वरी, काही केल्या तुझ्या बापाचं ऑपरेशन होऊ देणार नाहीये मी, असं म्हणतो. पैसे मिळालेच नाहीत तर ऑपरेशन कुठून होणार, असा प्रश्न इकडे राकेशला पडलाय. आणि तो म्हणतो एकीकडे डॉक्टर आणि दुसरीकडे तुझी गणू बाप्पावरची श्रद्धा काहीही करू शकणार नाहीयेत. आता तू इतकी खचून जाशील ना की तुझ्या या राकेशजींशिवाय दुसरा कुठला आधारच नसेल तुला, असं म्हणतोय बरं का हा राकेश. किती नीच पातळीचा दाखवलाय हा. बघूया आता पुढे काय घडणार आहे. ईश्वरीने केलेली जी काही प्रार्थना आहे ती इकडे अर्णव ऐकतोय. ईश्वरी काय प्रार्थना करते तर जोपर्यंत बाबांचं ऑपरेशन होत नाही तोपर्यंत अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब घेणार नाही. आणि इकडे राकेश ऐकतोय मामाचं आणि अकाउंटंटचं बोलणं. 10 लाख रुपये इकडे मामाने दिलेले. तर प्रेक्षकांना इकडे ईश्वरी म्हणते की मी दोस्ती निभावली आणि दुश्मनी पण तशीच निभावणार. नेमकं काय घडणार ते बघत राहूया. बाबांच्या ऑपरेशनसाठी दिलेले पैसे राकेश गायब करेल का, किंवा ऑपरेशन होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही सबस्क्राईब करा.